हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आज एकदम झटपट होणार आहे, तेवढंच हेल्दी आणि तेवढंच टेस्टी. छोट्यांना पण आवडेल आणि मोठ्यांना सुद्धा आणि खूप टेस्टी आहे. खरोखर आजचा नाश्ता म्हणायला, दुपारचं जेवण म्हणा किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. खूप महत्त्वाची रेसिपी आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. मोड आलेले ना मूग मी थोडेसे वाटून घेतलेले आहे मिक्सरमधून, म्हणजे खूप अशी बारीक पेस्ट नाही करायची ओबडधोबड. त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घ्यायची आहे. तुम्ही खलबत्त्यात मिक्सरमध्ये कसंही घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही एकत्रित सगळे मसाले जसं वाटताना तसं वाटलं तरी चालेल. पण एवढ्या दोनच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत कुटून, त्याच्यामुळे थोडंसं मी हे केलेलं आहे. त्याच्यासोबतच दुसरे मसालेसुद्धा ॲड होणार आहेत, पण हे खूप महत्त्वाचं आहे टेस्टच्या हेतूने. तर इकडे आपण ज्वारीच्या पिठाचा वापर करतोय. ज्वारीचं पीठ जर तुम्ही 3 वाट्या घेत असाल की नाही, तर अर्धी ते पाऊण वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घ्या आणि तेवढंच बेसन पीठ घ्या. मी तसंच केलेलं आहे. आणि त्याच्यातच आपल्याला पालक पण ॲड करायचा आहे, कारण की स्पेशली पालकाची भाजी न खाल्ली जात नाही. मुलांना सुद्धा नाही आवडत आणि मोठ्यांना पण नाही आवडत. आपण एखाद्या वेळेस गरगट्टा किंवा पराठे वगैरे करतो, पण असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डाळीमध्ये, पराठ्यांमध्ये, धपाट्यांमध्ये जर घातला ना पालक, तर खाल्लेला कळतही नाही आणि तो खाल्ला जातो. तर या ठिकाणी आणखीन तुम्ही तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ सुद्धा मिक्स करू शकता, मक्याचं पीठ, म्हणजे तुमच्याकडे जेवढी पीठ अवेलेबल असतील ना, नाचणीचं सुद्धा पीठ टाकू शकता, कारण की हे हेल्दी पराठे किंवा हेल्दी धपाटे म्हणू शकता याला. तर एवढं सुंदर बनतात. याच्यातच बघा मी वाटून घेतलेलं पण टाकलेलं आहे, मिक्सरमधून पण आणि कुटून घेतलेलं. त्याच्यासोबत हळद, मिरची पावडर आणि मीठ, ओवा आणि जिरी आणि एवढंच टाकायचं आहे. कोथिंबीर मी कट करून टाकलेली आहे जास्त. पालक आणि कोथिंबीर खूप टेस्टी होतात आणि हे कॉम्बिनेशन आहे ना, एवढं भारी लागतं की नाही खायला. एक कांदासुद्धा तुम्ही कट करून टाकू शकता. मी आता नाही टाकलेला, कारण की मूग भरपूर होते आणि पालक पण टाकलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं खूप नको व्हायला, म्हणून मी कांदा नाही टाकला. पण कांदाही टाकू शकता, अजून टेस्टी लागतात. तर हे थोडं थोडं पाणी टाकून हे जसं आपण धपाट्याचं मळून घेतो की नाही तसंच करायचं आहे. थोडंसं चेक करायचं मिठाला वगैरे, म्हणजे खूप तिखटही नाही करायचं आणि खूप एकदम हे पण नाही करायचं. तर बघा, हिरवी मिरची ज्यावेळेस आपण टाकतो की नाही, त्यावेळेस लाल मिरची खूप जास्त नाही टाकायची आणि फक्त लाल मिरची जरी टाकली ना तुम्ही तरी चालेल बरं का. पण हिरव्या मिरचीचा ना एक फ्लेवर खूप छान लागतो आणि टेस्टी लागतो. तर पीठ मळून घेतलेलं आहे. तीळ तुम्ही म्हणजे ज्यावेळेस पीठ मिक्स करताना त्यावेळेस पण टाकू शकता आणि ज्यावेळेस आपण थापतो की नाही त्यावेळेस, दोन्ही प्रकारे हे करायचं आहे. थोडंसं पाणी घ्यायचे आणि आपली जी तयारी असते की नाही बघा आता बायकांची, की आता करायला घ्यायचे, तर सगळं असं नाही का पटापटा हे होतं. एक रुमाल मी घेतलेला आहे धुतलेला, जो की मी स्पेशली धपाट्यांसाठीच वापरते आणि तो व्यवस्थित ठेवते. परत तो ओला करून घ्यायचा आणि त्याची घडी घातलेली आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहेत. आपलं आठवड्याचं ज्यावेळेस नियोजन असतं ना भाज्यांचं, म्हणजे पालेभाज्यांचं किंवा म्हणजे कडधान्य वगैरे, त्यावेळेस फ्रीजमध्ये काय होतं बघा, कुठेतरी कोपऱ्यात थोडा पालक राहिलेला असतो, थोडी मेथी राहिलेली असते किंवा कडधान्य पण एकदा उसळ, एकदा रस्सा भाजी वगैरे करून जरी झालेली असली ना, तरी थोडंसं उरलेलं असतं. कारण आपण ज्यावेळेस भिजत घालतो ना, त्यावेळेस एका भाजीचं घालतच नाही, जास्तच होतं आपल्याकडून. आणि त्यावेळेस बघा, मग तीच भाजी करत बसण्यापेक्षा ना असा वेगळा पदार्थ बनतो आणि तेवढाच टेस्टी आणि तेवढाच हेल्दी पण बनतो. तर बघा, मी छान धपाट थापून घेतलेला आहे आणि त्याला होल पण करायचे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे तीळ टाकलेलं आहे आणि ते तीळ थोडेसे हातानेच परत त्याला थापून घ्यायचं. एवढं टेस्टी बनतं आणि तीळ वरून टाकल्यामुळे की नाही अजून खायला वेगळीच एक टेस्ट लागते. तव्यावरती थोडंसं अगोदर तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर धपाटं थापून घेतलेलं जे टाकून घ्यायचं. परत वरच्या साईडने थोडंसं तेल सोडायचं, जे होल आहेत ना त्याच्यामध्ये पण चांगलं भाजलं जातं किंवा एक वाफवलं जातं. एक वेळेसला उलटून दोन्ही साईडने थोडं थोडं तेल लावायचं अगोदर, म्हणजे खूप जास्तही तेल नाही सोडायचं बरं का, असं थेंब थेंब पडले पाहिजे, असं खूप जास्त नाही, कारण की मग खूप तेलकट होईल. आणि थोडंसं भाजल्यानंतर काय करायचं, परत ना थोडंसं तूप सोडून घ्यायचं वरच्या साईडने आणि दोन्ही साईडने थोडं थोडं, आणि गॅस थोडासा लो करायचा. यावेळेस काय होतं बघा, तूप थोडंसं त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झालं की नाही, थोडंसं क्रंची बनतं आणि तेवढं सॉफ्ट पण बनतं. ते खायला वेगळंच असं नाही का, पटकन खूप भारी लागतं. तुम्ही खाऊन बघा, फक्त तुपात भाजलेलं किंवा फक्त तेलात भाजलेलं, फरक नक्की जाणवेल. आणि धपाटे हे दिसण्यावरूनच तुम्ही बघू शकता की ते खायला टेस्टी लागत असतील आणि वरी जे तीळ टाकलेले आहेत ना त्याच्यामुळे तर अजूनच भारी टेस्ट येते. आणि स्पेशली बघा, सुट्टीच्या दिवशी दुपारी काहीतरी वेगळं खायचंय किंवा मग संध्याकाळी पण नाही का दररोज भाजी भाकरी नको खायला, किंवा डब्याला सुद्धा दररोज चपाती भाजी देत असाल ना, तर असं काहीतरी म्हणजे छोट्या मुलांना ना दही धपाटं सॉस सोबत किंवा लोणच्या सोबत आवडतं आणि आपल्याला सुद्धा आवडतं. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे नाश्त्यासाठी, डब्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी कसंही याचं नियोजन करू शकता. कधीही खाल्लं जातं, तेवढंच हेल्दी आहे आणि खूप छान आहे. गरमागरम बनवायचे आणि गरम गरमच खायचे. आमच्या घरात तर धपाटे किंवा पराठे हे प्रकार खूप जास्त आवडतात, कारण की मुलं ते खूप आवडीने खातात. त्याच्यामुळे मी असं वेगळं काही ना काही करतच असते आणि त्याच्यामुळे मग मला ज्या गोष्टी याच्यात ॲड करायच्या आहेत ना त्या मी करते. कधी
म्हणजे वेगवेगळं नाही का, मेथीचे असंच वेगवेगळं, पालकाचं वेगवेगळं, कडधान्यांचं, मिक्स पिठांचं वेगवेगळं, सगळं असं काही ना काही केलं जातं. आणि त्याच्यासोबत सिंपल दही लोणचं असेल तर चालते, दुसरे काही चटणी वगैरे करायची पण काहीच गरज पडत नाही. तर असं मस्त झाले होते धपाटे आणि एवढे टेस्टी पण लागत होते खायला. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आवडतील तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या मुलांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.